नमस्कार मंडळी, मी रेखा. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर मी आज तुम्हाला बटर पनीर दाखवणार आहे आणि तर मी त्याचं तुम्हाला साहित्य दाखवते. पहिलं ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला, तर मी ग्रेव्हीचं साहित्य मी इथे तुम्हाला ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य दाखवते. टमाटर कापून घेतलेले मी 2 मोठे साईजचे. इथे मी कांदा कापलेला आहे 2, 10 ते 12 काजू, 2 ते 3 मिरच्या आहेत, 8-10 लसूण आहे, एक थोडंसं अद्रक आहे, 2 सुक्या मिरच्या आणि थोडेसे खडे मसाले आहे, दालचिनी, लवंग, मिरी, जावित्री अशा आहे आणि थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या. तर आपण ग्रेव्ही बनवूया. तर मी ते कढई गरम करायला ठेवलेले आहे. तर यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ ग्रेव्ही बनवायसाठी. तेल गरम झालंय, कांदा घालू. थोडासा कांदा ब्राऊन करायचा, जास्त लाल नाही करायचा. कांदा थोडासा लालसर, थोडासा असा ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये आपण टमाटर घालू. कांदा पण घालून घेऊ, थोडेशा घालायचं. खडे मसाले, सुके मिरच्या घालून घेऊ. इथे मी काजू टाकते, अद्रक, लसूण, हिरवी मिरची. त्याला छान परतून घेऊ. चवीनुसार मीठ, दोन मिनटं झाकण ठेवू. 2 मिनटं झाले, झाकण ठेवून घेऊ. टमाटर गळलेला आहे, त्याच्यातच घालू थोडंसं पाणी. परत मी झाकण ठेवते 5 मिनिटं. आता कांदा टमाटर मिडियम गॅसवर शिजवून घेते. पाच मिनिटं झालेले आहेत. आपण मसाला बघू. कांदा टमाटर गळालेले आहेत. आता याला बंद करू आणि थंड करायला ठेवू. थंड झाल्यानंतर मी याला वाटून घेते. तर मी ते ग्रेव्ही थंड करून वाटून घेतलेली आहे. तर मी आता आपल्याला भाजी जी बनवायची आहे पनीर बटरची, मी त्याचा तुम्हाला साहित्य दाखवते. तर तयार केलेली ग्रेव्ही, थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी, क्रीम आहे, मी क्रीम घरातच बनवलेली आहे, थोडीशी साखर, बटर, पनीर आहे, साधारण 150 ग्रॅम असू शकते, कारण मी घरातच बनवलेलं आहे. पनीर थोडंसंच आहे. पनीर मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद. इथे मी कढई गरम करायला ठेवलेला आहे. आपण आता भाजीची तयारी करूया. कढई गरम झाली, यामध्ये बटर घालू. 2 चम्मच बटर घालू.
त्यातच लाल तिखट घालू. हळद, कसुरी मेथी, पनीर मसाला, थोडासा गरम मसाला. ठीक आहे, थोडंसं याला हलवून घेऊ. मसाला चिकटला नाही पाहिजे खाली. थोडंसं पाणी घालते मी, किंचित मसाला. याच्यातच घालून घेते मी बनवलेली ग्रेव्ही. दोन मिनटं झाकण ठेवते ग्रेव्ही शिजण्यासाठी कमी गॅसवर. झाकण काढून घेते. आता याच्यामध्ये पाणी घालणार आहे थोडंसं मी. थोडंसं पाणी, जास्त पातळ नाही, ग्रेव्ही घट्टच असते पनीरची. गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, त्याची चव निघून जाते त्याची. थोडीशी घट्टच आहे. तर याच्यामध्ये घालणार आहे मी क्रीम. घरी बनवलेली क्रीम आहे. घरच्याच मलाईची क्रीम बनवली मी. थोडीशी साखर, आंबटपणा बॅलन्स करते साखर. हलवून घेते थोडंसं. कलर बघा किती छान आलाय. यामध्येच घालते मी पनीर. दोन मिनटं झाकण ठेवते. भाजी छान झालेली आहे, बघू शकता कलर किती छान आलाय. याच्यात मी कोथिंबीर घालते. बटर घालते. छान बटर घातलंय मी याच्यामध्ये खूप सारं. तर इथे तयार आहे आपलं पनीर बटर. काढून घेते. तयार आहे बघा आपलं पनीर बटर, सॉरी बटर पनीर. तर तुम्ही पण अशी एकदा रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडलास तर लाईक व सबस्क्राईब करा.